तर लग्न म्हणले, आता लग्न वडिलांनी ठरवलं का आता काय करावं मुलीचं, आता नवी शिक्षण झालं, वय नव्हतं लग्नाचं, लग्न करायची इच्छा नव्हती, शिक्षणाची आवड होती मला, पण नाईलाज होता, परिस्थितीच वडिलाची तशी होती, गरीब परिस्थिती होती एकदम. लग्न झालं, आत्याच्या घरी दिलं, आत्याच्या घरी दिलं, शेती बघून दिली, शेती छान होती, पान भरतीची 20 एकर शेती आवडली, त्याचा उद्योग केला आणि मग म्हणलं आपल्या दिले आई पप्पाने शेती बघून लोखंडाचं सोनं तयार करायचं आपल्याला. म्हणतात ना की लोखंडाला तापत्या भट्टीमध्ये अग्निपरीक्षा दिल्यावरच त्याची मूर्ती बनून देव पण येते. त्याचप्रमाणे ताईंनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कठीण दिवस काढून त्यांचा हा व्यवसाय निर्माण केला. बचत गटापासून खूप बरेचसे फायदा आहे त्याच्यातून, असं 1.5 लाख, पुन्हा नंतर 2.5 लाख, पुन्हा नंतर आता 3 लाख, आता 4 लाख असे आम्हाला कर्ज भेटत गेले. 5-6 एकर ऊस घेतला घरी, रात्रंदिवस कष्ट करून सोनं पिकवतो, त्याची काहीतरी त्याची किंमत करायची म्हणून असं ठरवलं की म्हणून ऊस कारखान्याला घालायचं नाही, आपण घरीच गुळ उद्योग तयार करायचा. 10 महिन्याचा बचत गट उभा करण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हा गुळ उद्योग उभा केला. त्याच्यामुळे लागणारे साहित्य, परिस्थिती एकदम गरीब, घरात माझ्या कुटुंब 15 ते 16 माणसाचं कुटुंब आहे. तर गुळ तयार करायची प्रोसेस म्हणजे इथं ऊस आणल्यानंतर क्रिशर मध्ये ऊस घालणं, ते ऊस घातल्यानंतर 2 ते 2.5 तास क्रिशर करणं, त्याचा रस हौदात आणला, पाईपद्वारे पाईप लावून हौदात आणला. 2 तासानंतर लगेच चाळणी लावून चाळून कलईत रस घेतला. ती कलई 2 ते 2.5 तास चलते, म्हणजे नंतर पाक होणं, पाक झाल्यानंतर गुळ तयार होणं. गुळ 2.5 तासात तयार झाल्यानंतर ते आम्ही छोटा मग येतं 5 किलोचा आहे, 1 किलोचा आहे, ते नंतर तयार केले. ते तयार केल्यानंतर ते 2 दिवस वाळवणं, सुक्क करणं, पुन्हा कॅरी बॅगमध्ये पॅक करणं आणि पुन्हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं करणं. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला हा आरोग्यवर्धक गुळ नैसर्गिक शेती उत्पादक गटाने तयार केला आहे. एकदम 101% कुठेही लॅबमध्ये तपासून बघा, त्याचा चहा करून बघा, दूध हे करून बघा, ते कतही फुटणार नाही, काय सुद्धा नाही. आपल्या तालुक्यातच नाही, महाराष्ट्रात गुळ जातो माझा. मुंबई, पुणे, कलकत्ता, हर घर गुळ आपला. कमीत कमी 8 ते 9 लाखाचा माझा उलाढाल होतो वर्षाच्या काठी. आज ह्या व्यवसायातून ताई वर्षाअखेर 8 ते 9 लाख रुपयांची उलाढाल करतात. घराचं भाजी भाकरी करायच्या, लेकरांना सांभाळायचं, लेकरांना खाऊ घालायचं. बाहेरचं आम्हाला काही कळतच नव्हतं ना, शेतात काम करायचं आणि घरचा व्यवसाय करायचा. उमेद मध्ये आल्यापासून एकदम व्यवस्थित परिस्थिती झाली, सगळं व्यवस्थित छानपैकी झाल्यामुळं आज घरातही सन्मान, आज गावातही सन्मान. उमेदचे मी आभार मानते.